रिझर्व्ह बँक जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर उभी राहिली असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुपयाच्या बाबतीमध्ये त्याचं भविष्य देखील सांगितलेलं असेल। रुपया केव्हा कोसळला जातो, केव्हा कोसळू शकतो, किंवा रुपयाचं भवितव्य काय असेल आणि ते जर स्थिर ठेवायचं असेल तर काय करायला पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली असतील। पण आपले जे राज्यकर्ते आहेत हे राज्यकर्ते या सगळ्या विचाराकडे दुर्लक्ष करत आलेले आहेत आणि म्हणून आज रुपयाची जी घसरण झालेली आहे ती परिस्थिती आपल्या समोर आज दिसायला लागलेली आहे। रुपया इतका कोसळू नये, रुपया स्थिर राहावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही उपाय सुचवलेले होते का, याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 मध्ये प्रॉब्लेम ऑफ द रुपीज हा आपला संशोधन प्रबंध जो होता तो प्रबंध प्रकाशित केलेला होता आणि रुपयाचं अवमूल्यन कशा पद्धतीने तत्कालीन परिस्थितीमध्ये होत आहे आणि ते जर स्थिर ठेवायचं असेल तर काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता। आपल्याला माहिती आहे 2008 मध्ये देखील जगामध्ये अशाच प्रकारची मंदी आली होती, परंतु भारतावरती मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नव्हता। 2008 मध्ये अमेरिकेमध्ये जवळपास 19 बँका पूर्णपणे बंद झाल्या, बुडाल्या, पण भारतामध्ये मात्र त्याचा थोडाही धक्का भारताला लागला नाही। याचं नेमकं कारण काय आहे? रिझर्व्ह बँकेचं जे धोरण आहे ते आहे का इंदिरा गांधी यांनी जे बँकांचं राष्ट्रीयकरण केलं त्याच्यामध्ये दडलेलं आहे? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला नव्याने विचार करावा लागणार आहे। परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुपया कोसळू नये यासाठी काही उपाय सुचवलेले होते का, याची चर्चा करणं खूप गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 मध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हणालो की त्यांनी प्रॉब्लेम ऑफ द रुपीज नावाचा ग्रंथ 1923 मध्ये प्रकाशित केला आणि त्यांनी सादर केलेल्या प्रबंधामध्ये भारतीय चलनाचा हा पाया या प्रबंधाला मानलं गेलं आणि त्यांनी यात रुपयाच्या मूल्याचा ऐतिहासिक प्रवास आणि ब्रिटिश धोरणामधील ज्या त्रुटी आहेत त्याचं सखोल विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या ग्रंथामध्ये केलं होतं। पण याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी काही विचार व्यक्त केलेले होते। ते विचार जर आपण बघितले तर आपल्या लक्षामध्ये येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की जेवढ्या काही रुपयाचं अवमूल्यन होते किंवा ज्यावेळेस अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस तात्पुरते कमिशन नेमले जातात आणि तात्पुरते कमिशन नेमून तात्पुरते उपाय सुचविले जातात आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या कमिशनचा सखोल अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की या समित्या मूळ समस्येचा अभ्यास न करता केवळ तात्पुरते उपाय सुचवतात असं त्यांचं म्हणणं होतं। त्याच्यामुळे या कमिशनचा काही उपयोग होत नाही आणि त्यांनी हेही सांगितलं की या कमिशनने ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्या शिफारसी बहुधा ब्रिटिशांच्या धोरणाला अनुकूल असतात आणि त्यांच्या हितसंबंधाचं जपणूक करणाऱ्या या सगळ्या शिफारसी असतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं। त्याच्यामुळे असे कितीही कमिशन जरी आपण नेमले तरी याचा काही उपयोग होणार नाही, याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला होता। त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की हे जे सतत बदलणारे जे नियम आहेत, धोरणं आहेत, त्याचा परिणाम आपल्या याच्यावरती होतो, म्हणजे करन्सीवरती होतो आणि म्हणून त्यांनी सांगितलं की समित्या बदलल्या की चलनाची धोरणं बदलतात। म्हणजे आज एखादी समिती आली तर ती समिती लगेच त्याचं चलनाचं धोरण बदलते, उद्या एखादी समिती येईल ती त्याच्या चलनाचं धोरण बदलते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की यामुळे होतंय काय नेमकं, तर भारतीय चलनात कमालीची अस्थिरता निर्माण होते जी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरते, हे त्यांनी त्यावेळेसचं विश्लेषण केलेलं होतं। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चलनाची अंतर्गत खरेदी क्षमता जी आहे ही स्थिर करण्यासाठी या समित्या विनिमय दराच्या बाह्य लक्षणावरच लक्ष केंद्रित करतात आणि म्हणून अंतर्गतरित्या काय सुरू आहे हे देखील तपासलं पाहिजे, फक्त बाह्य निरीक्षण करून चालत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं। त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मध्यवर्ती बँकेची मागणी केली होती, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी मुख्य भर हा चलन व्यवस्थापन याच्यावर दिलेला होता आणि त्यांनी सांगितलं की कोणत्याही सरकारच्या किंवा समितीच्या स्वेच्छेवर हे जे धोरण आहे हे धोरण सोडता कामा नये, तर त्याच्यासाठी एक स्वतंत्र संस्थेकडे सोपविण्यात यावा असं त्यांचं मत होतं आणि त्यांनी चलनाचे नियंत्रण पूर्णपणे यासाठी काय केलं तर राजकीय दबावापासून दूर ठेवण्याचा विचार केला। म्हणजे काय केलं तर त्यांनी कुठल्याही समितीनं शिफारस केली आहे म्हणून याचं धोरण ठरवू नये आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की हे जे काही सगळं नियंत्रण आहे चलनाचं हे नियंत्रण राजकीय दबावापासून दूर ठेवलं पाहिजे। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या या चलन
कमिशनला किंवा या रिझर्व्ह बँकेला एक महत्वाचा दर्जा देणार होते. तो कसा? ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्ट स्वतंत्र आहे, ज्या पद्धतीने निवडणूक आयोग स्वतंत्र आहे, इलेक्शन कमिशन स्वतंत्र आहे, त्याच पद्धतीनं करन्सी कमिशन देखील स्वतंत्र असेल असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांना राजकीय दबावापासून या करन्सी कमिशनला दूर ठेवायचं होतं. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा राजकीय प्रभाव नसला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी या राजकीय दबावापासून दूर ठेवण्यासाठी स्वतंत्र रिझर्व्ह बँकेचं धोरण आखलेलं होतं. त्यांनी हिल्टन यंग कमिशन जे आहे या कमिशन समोर याचं सविस्तर निवेदन दिलेलं होतं आणि आपल्याला माहिती आहे की याच आधारावरती आपल्यामध्ये 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये फक्त महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला होता की या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला स्वायत्ततेची गरज आहे असं त्यांचं म्हणणं होतं. कारण चलन नियंत्रण हे सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं आणि हा त्यांचा विचार आरबीआयच्या स्वायत्ततेचा मूळ आधार आहे. पण जर आरबीआयच्या कामकाजामध्ये जर सरकार हस्तक्षेप करत असेल तर मग त्याची परिस्थिती बिघडू शकते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं आणि म्हणून आरबीआयला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त करायचं होतं आणि म्हणून त्यांनी पुढचा दुसरा एक मुद्दा असा मांडला की अधिकार हे समितीच्या हातात राहिल्यास भ्रष्टाचाराची शक्यता असते. म्हणजे करन्सी किती छापायची याच्यावर जर नियंत्रण नसेल तर काय होतं, तर तिथं भ्रष्टाचार येतो जर समितीच्या हातामध्ये हे सगळं गेलं तर. आणि म्हणून याच्यासाठी हे सगळे जे निर्णय आहेत हे निर्णय कायद्याच्या चौकटीमध्ये राहून घेतले पाहिजेत. म्हणजे कायद्याचं नियंत्रण असेल तरच टाकसाळ जी आहे या टाकसाळीची प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे. म्हणजे काय, तर किती नोटा छापायच्या याचा विचार हा कायद्याने निश्चित केला पाहिजे, कुठल्या सरकारने नाही. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे सरकार दबाव आणू शकत नाही. सरकारनं जर जास्तीत जास्त नोटा छापण्याचा प्रयत्न केला तर ती महागाई वाढू शकते. त्यांच्यावर जर कायद्याचं बंधन नसेल तर ते मशीन रात्रंदिवस चालू ठेवू शकतात आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की याच्यासाठी कायद्याचं नियंत्रण असलं पाहिजे. तिथे कुठल्याही सरकारचा हस्तक्षेप नसला पाहिजे, कुठल्याही समितीचा देखील हस्तक्षेप नसला पाहिजे. तिथे फक्त कायद्याच्या चौकटीत राहूनच या जे भारत सरकारची जी टाकसाळ आहे याचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ॲब्सोल्यूट लिमिट बाय लॉ हा सिद्धांत त्यांनी सांगितला आणि तरच ह्या सिद्धांतानुसार जर आपण गेलो तरच आपला रुपया स्थिर राहू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की देशामध्ये किती नोटा छापायच्या, त्या कधी छापायचा याचा अंतिम निर्णय कायद्याद्वारे निश्चित केला पाहिजे. म्हणजे जे कायदे बाबासाहेब आंबेडकरांना करायचे होते त्या कायद्याद्वारे हे निश्चित झालं पाहिजे की किती चलन छापायचं, किती चलन मार्केटमध्ये आणायचं. यामध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार सरकारला किंवा कोणत्याही कमिशनला नसावा, तरच रुपया स्थिर राहू शकतो. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ग्रंथामध्ये सांगितलं की रुपया केव्हा स्थिर राहू शकतो, जर याच्यावरती कायद्याचं नियंत्रण असेल आणि कायद्याद्वारेच ही जर प्रक्रिया नियंत्रित केली गेली तरच रुपया स्थिर राहू शकतो. सध्या आपल्याकडे मात्र हे दिसत नाही. आपल्याला माहिती आहे की सातत्याने रुपयाची परिस्थिती काय होत चाललेली आहे. 1947 ला रुपया फक्त 4.76 रुपये होता. डॉलर 1991 ला तो 23 रुपये झाला. 2014 ला तो 60 रुपये होता. 2024 ला तो 85 रुपये होता आणि आता सध्या 2026 मध्ये तो 96 रुपये झालेला आहे. इतकी रुपयाची घसरण झालेली आपल्याला बघायला मिळते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या संकटावर मात कशी करायचं यावरती सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, त्यांनी एक सूत्र सांगितलं की जो कायदा आहे त्या सिद्धांतानुसार हे सगळं चलन नियंत्रण झालं पाहिजे. एक महत्वाचा मुद्दा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विनिमय दरापेक्षा रुपयाची खरेदी क्षमता वाढवली पाहिजे आणि तिसरी म्हणजे मध्यवर्ती बँकांना स्वायत्ततेचे रक्षण करण्याचे अधिकार असले पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जेव्हा विनिमय दर गडगडतो तेव्हा केवळ तात्पुरते हस्तक्षेप करण्यापेक्षा आर्थिक धोरणामध्ये कायदेशीर शिस्त आणणे हाच शाश्वत मार्ग आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि त्याच्याशिवाय इथला रुपया स्थिर राहू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की एकतर हे जे कायदे आहेत हे कायदे चांगले केले पाहिजेत आणि त्या कायद्याच्या अखत्यारीत राहून सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय या चलनाचं नियंत्रण झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं इथलं सुप्रीम कोर्ट आहे, ज्या पद्धतीने इथली इलेक्शन कमिशन आहे, त्याच पद्धतीनं इथं त्यांना करन्सी कमिशन देखील आवश्यक वाटत होतं. कारण त्याच्याशिवाय इथला रुपया स्थिर राहू शकत नाही. त्याच्यासाठी या कायद्याची गरज आहे आणि सरकारी हस्तक्षेपापासून या सगळ्या प्रक्रियेला दूर ठेवलं पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि इतरांनाही माहिती सांगायला विसरू नका.